खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भातली शिवसेना युबीटी मनसे जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलंय। मुंबईचं जागा वाटप चर्चा आज पूर्ण होईल असं राऊतांनी सांगितले। इतर ठिकाणीही जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये युतीची घोषणा होईल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यामधल्या जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। शक्ती प्रदर्शन नक्की होईल। शक्ती प्रदर्शनाची तशी गरज नाही, हा शब्द आम्हाला योग्य वाटत नाही की उगाच आपला दंडावरच्या बेडक्या दाखवायच्या, तसं नाही आहे। पण जेव्हा घोषणा होईल मेळाव्याची पहिल्या, तेव्हा मुंबईतला मराठी माणूस हा तिथे तुम्हाला ओसंडून वाहताना दिसेल, याची मला खात्री आहे। अर्थात जागा वाटप आणि युतीची घोषणा ही कशा प्रकारे करावी, पत्रकार परिषदेत करावी की मेळाव्याच्या माध्यमातून करावी, त्याच्यावरती आमचा निर्णय आज होईल। काही झालं तरी आमच्यामध्ये कोणताही विसंवाद नाही, गोंधळ नाही। जे सध्या समोर काय महायुतीमध्ये जे काय चाललं आहे, हां, तसं आमच्याकडे अजिबात नाही आहे। आमचं घर दोघांचं आहे। आता काँग्रेस नाही आहे, त्यांना स्वबळ दाखवायचं आहे। शरद पवार साहेबांशी चर्चा होईल, पण मुख्य त्यातले जे मुंबईतले प्रमुख पक्ष आहेत ते शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडी, आणि ही आघाडीच सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करेल आणि करत आहे। माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईत होतील आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा होतील। ती महाराष्ट्राची गरज आहे। फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, नाशिक आहे, पुणे आहे। आमचे प्रयत्न राहतील की जास्तीत जास्त ठिकाणी ठाकरे बंधूंनी पोचावं आणि लोकांना संबोधित करावं। जसा त्यांचा पक्ष डुप्लिकेट आहे मेंढ्यांचा, तसं हा विचारसुद्धा डुप्लिकेट आहे। नवाब मलिक यांच्याबरोबर जेवणावळी होत आहे, त्यांच्या बैठका होत आहेत अंतर्गत, सर्व काही चाललं। नवाब मलिक यांची एक कन्या सरकारला पाठिंबा देते आहे ना, सत्ताधारी पक्षात आहे, आणि तुम्ही ही ढोंगसोंग कशा करताय, हे थांबायला पाहिजे। नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत आहे, अजित पवारांचा किंवा, पण ही कृपा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका।